नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी एक छोटासा मिनी ब्लॉग बनवलेला आहे। आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आज मला रेडी व्हायचं आहे। नेहमी माझ्या फ्रेंड्स मला विचारतात की तू सिंपलमध्ये खूप छान रेडी होतेस, तर आम्हाला पण सिंपल मेकअप शिकव ना। तर त्या मैत्रिणींसाठी आज स्पेशली मी व्हिडिओ बनवलेला आहे। बघा मैत्रिणींनो, मी माझा सिंपल मेकअप करताना सगळ्यात आधी मी माझा फेस वेट वाईप्सनी क्लीन केलेला आहे। त्यानंतर टोनिंगसाठी मी मिस्ट यूज केलेला आहे आणि त्यानंतर माझी स्किन ऑइली आहे, त्यामुळे मी वॉटर बेस मॉइश्चरायझर यूज केलेला आहे आणि त्यानंतर मी माझ्या फेसला प्रायमर ॲप्लिकेशन केलेलं आहे आणि यानंतर मी आता माझ्या फेसला करेक्टिंग करणार आहे। करेक्टिंगसाठी मी माझं डर्माचं पॅलेट यूज करत आहे। तुम्हाला जर तुमच्या फेसवरती प्रॉब्लेम्स असेल, पिंपल्स, ॲक्ने, डार्क स्पॉट, तर तुम्ही त्याच ठिकाणी करेक्टर करा। माझ्या फेसवरती ऑलरेडी खूप सारे प्रॉब्लेम्स आहे, त्यामुळे मी माझ्या फुल फेसला करेक्टिंग केलेलं आहे आणि त्यानंतर मी माझ्या स्किनचं फाउंडेशन घेतलेलं आहे आणि माझ्या फुल फेसला ॲप्लिकेशन केलेलं आहे। फाउंडेशन तुम्ही एक्झॅक्ट स्किन टोनचं घ्या, जेणेकरून तुमचा मेकअप सिंपल आणि खूप नॅचरल वाटेल। फाउंडेशन ॲप्लिकेशन केल्यानंतर माझ्या फाउंडेशनला लॉक करायसाठी मी ट्रान्सलेशन पावडर यूज केलेला आहे। ट्रान्सलेशन पावडर हा माझ्या स्किन टोनचाच यूज केलेला आहे आणि त्यानंतर मी आता आय मेकअप करणार आहे। माझ्या डोळ्यांचा शेप खूप छोटा आहे, त्यामुळे मी माझ्या डोळ्यांचा आय मेकअप खूप सिंपल आणि सटल केलेला आहे। त्यानंतर एक फिनिशिंग टचसाठी मी माझ्या स्किन टोनचा कॉम्पॅक्ट यूज केलेला आहे आणि त्यानंतर मी माझ्या फेसला हलकंसं कॉन्टरिंग केलेलं आहे। ब्लशिंग पर्सनली मला खूप आवडते, त्यामुळे मी माझ्या फेसला नेहमी ब्लश करते आणि त्यानंतर मी माझ्या फेसला हलकंसं हायलाईट केलेलं आहे। यानंतर मी आता लिपस्टिक लावणार आहे। लिपस्टिक नेहमी मला डार्क शेड आवडतो, त्यामुळे मी आजसुद्धा डार्क शेडच लावणार आहे। तुम्हाला जर तुमच्या चॉईसने लावू शकता, तुम्हाला जो शेड आवडते ते तुम्ही डिसाईड करू शकता, पण मला हा डार्क शेड आवडला, त्यामुळे मी डार्कच शेड यूज करणार। तर मैत्रिणींनो, हा मी आज केलेला आहे सिंपल मेकअप। तर तुम्हाला माझा हा लुक कसा वाटला तर नक्की कॉमेंट्स करून सांगा। थँक्यू।